नमस्कार मंडळी, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्यासोबत नवीन ब्लॉगमध्ये. तर आहे आज कोल्हापूरचा डे 2 आणि मी झालो रेडी. सकाळचे आता 8:30 वाजले, थोडा लेट झालं आहे आणि आता मी चाललो आहे आई अंबाबाईच्या दर्शनाला. चला जाऊया. इथे वातावरण खूप छान आहे, असं एकदम गरमी अशी नाही आहे, थोडं ढगाळ वातावरण आहे, खूप सुंदर आहे, असं थंड वाटतं जरा. चला निघूया, जाऊया आई अंबाबाईच्या दर्शनाला. गुड मॉर्निंग जुईली. बाईक तयार झाली, पाठीमागे आई चालती आहे आणि आता आम्ही चाललो आहे देवीच्या दर्शनाला. मस्त छान कवळं कवळं ऊन पडलेलं आहे आणि मस्त थंड थंड वातावरण आहे इथे. इथे ऊन आहे आणि इथे सगळे ढग आहेत. नाही, आपल्याकडे सन स्लॅब कर. चला. आणि ते 10,000 रुपये काकांनी सीटवर आम्हाला आणून सोडलंय लगेच 2 मिनिटात. अजून मार्केट पूर्णपणे ओपन झालेलं नाही. समोर आई अंबाबाईचं सुंदर असं मंदिर आहे. तर आई अंबाबाई ही आमची कुलस्वामिनी आहे, म्हणून आम्ही प्रथम कुलस्वामिनीच्याच दर्शनाला आलोय. लाईन आहे इथे. मंदिराची बांधणी बघा, पूर्ण दगडाचं आणि नक्षीकाम खूप सुंदर आहे. ही अशी रांग चाललेली आहे. सकाळी लवकर उठल्यामुळे जे एकदम पण लवकर नाही पण ठीकठाक, त्यामुळे थोडं कमी गर्दी. इथे बालाजी मंदिर आहे. आता गाभाऱ्यात प्रवेश करतो मंदिराच्या आणि आतमध्ये कोणत्याही प्रकारचं फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. तर आपण मंदिराच्या बाहेर जेव्हा दर्शन घेऊन मी बाहेर येईन तेव्हाच आपण भेटूया. तर बोला अंबे माते की जय. गाभाऱ्यात बसलेलो आहे मंदिराच्या. इथे देवीचा शृंगार आणि आरती आता होणार आहे, तर तेच आम्ही बघतो. ठीक आहे, देवीचं दर्शन घ्या. आमचं तर खूप छान दर्शन झालेलं आहे. आम्हाला देवीची आरती सुद्धा भेटली आणि खूप मन प्रसन्न झालं माझं. तर मी शब्दात नाही मांडू शकत, इतकं छान दर्शन झालेलं आहे. तर आता मंदिर परिसर थोडासा मी फिरतो आणि मग परत हॉटेलवर जाईन आणि मग तिथून चेकआउट करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करेन. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक मूळ मंदिर आहे आणि त्याचप्रमाणे ह्या मंदिराला सुमारे 1200 वर्षांचा इतिहास आहे. हे मंदिर जे आहे हे 7व्या शतकात चालुक्य राजाने बांधलेल्याचं आढळते. त्याचप्रमाणे ह्या मंदिरावर दगडावर नक्षीकाम केलेले आहे आणि हे मंदिर कालांतराने भरपूर वेळा जीर्णोद्धार सुद्धा झालेले आहे. मंडळी, माझी आता निघण्याची तयारी झाली आहे कोल्हापुरातून. मी आता हॉटेल चेकआउट करतोय आणि
इथून मी निघणार आहे ते पहिले ज्योतिबाला जाणार आहे. मग ज्योतिबावरून असं ठरलं की नरसोबाची वाडी तिथून अक्कलकोट आणि अक्कलकोटला स्टे. तर बघू आता कसं होतं. ज्योतिबाच्या इथे जर जास्त वेळ झाला तर मग आम्ही नरसोबाची वाडी स्किप करू आणि डिरेक्टली अक्कलकोटलाच. हे जे हॉटेल आहे स्वामिनी, हे मंदिरापासून हार्डली 5 ते 10 मिनटाच्याच अंतरावर आहे. हा यांचा मोबाईल नंबर आहे. मी तर इथे रनिंगमध्येच बुकिंग केलं होतं, त्याचप्रमाणे हा हॉटेल इक्सिगो ॲपवर आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जे हॉटेल बुकिंग्स आहेत ॲप त्यावर पण आहे. मंडळींना फायनली आमचं चेकआउट झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो. तिथून आता मी सांगितल्याप्रमाणे पहिले ज्योतिबाला जाऊ, त्याच्या आधी थोडं नाश्ता पण करू. तर चला निघूया. मंडळी आम्ही आलेलो आहे ज्योतिबा मंदिरच्या इथे. दर्शन या मंदिर ज्योतिबाच्या नावाने चांगलं चांगलं. ज्योतिर्लिंग मंदिर आहे. सर्वांचं दर्शन झालेलं आहे. कसं झालं दर्शन तुझं? खूप छान झालं दर्शन. गर्दी बिलकुल नव्हती, त्यामुळे छान झालं दर्शन. श्रिया, तू तर फर्स्ट टाइम आले ना? कसं वाटलं तुला? गार्गी गार्गी नाही, गार्गी रुसली. आई तुझं? छान दर्शन झालं. खरंच खूप छान दर्शन झालं. अजिबात गर्दी नव्हती ह्या टायमाला. आणि आता ज्योतिबांचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही पुढे जेवायला थांबू आणि नरसोबाच्या वाडीला जाऊ. चला निघूया. 3:30 वाजलेत. आता भूक लागली आहे. तर सॅफ्रॉन प्युअर व्हेज मध्ये मी जेवायला आलेलो आहे. बघा आळस, नुसता आळस. मसाला पापड सुरुवात. ओ बडे पर्यंत. आणि इथे शेवभाजी, रोटी आणि आईने चपाती मागवली आहे. झालं आहे शेजवान फ्राईड राईस. हे 3 चायनीजवाले लोक आहे. आपण बघा शेवभाजीवाले. मंडळीनं जेवण झालेलं आहे पोटभर एकदम मस्त. जेवणाच्या नादात 4:30 वाजले. लेट झालंय तरी पण आता इथेच जवळच आहे नरसोबाची वाडी. तर आम्ही आता करणार आहे. मग तिथून पुढे अक्कलकोटला जाणार. चला जाऊया. पोहोचलोय मी नरसोबाच्या वाडीला. गार्गी काय हवंय तुला? छोटू बच्चा. गार्गीला ते जे ब्लू ब्लू आहे ना ते हवंय. अजून काय? बस. वाडा झाला तुझं. चल नाही सिल्वर.
ते बघ गेले. आधी आपण पाया पडू देवाच्या, मग आपण सिल्वर गोल्डन काय ते करू. हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. ते बायकोला चहाची तलप लागली म्हणून बघा एकदम गरम गरम चहा घेऊन दिली आहे. आणि आई ते आंबे बघते. आज अक्षय तृतीया आहे तर बोलते आंबे घेऊनच जाऊ. काय गार्गीची चैन गार्गीचा वाडा झालाय. आणि श्रियाचं काय आहे? कसं 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 कट 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 इथे पेड्यांचा इतका सुगंध पसरलाय. जिथे इथे पेड्यांचाच वास येतो. खतरनाक. बघा हे वळतायत. आई टेस्ट करायला गेली आहे. मंडळी हे कृष्णा नदीचे पात्र बघा. खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. खूप मोठं नदीचं पात्र आहे. कृष्णा नदीच्या किनारी नरसोबाची वारी. टोपल्या टोपल्या. ते नृसिंह सरस्वती स्वामींचा सहवास होता म्हणून या स्थानाला नरसोबाची वाडी नाव पडले. हे आहे मूळ मंदिर. नृसिंह सरस्वती स्वामींच्या इथे पादुका आहेत. श्री दत्तात्रयांचे दुसरा अवतार. हा मंडळी दर्शन घ्या, कारण जवळून काही व्हिडिओ काढायला परवानगी नाही आहे. दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही पेढे घ्यायला आलो. यांनी ताजी ताजी मँगो बर्फी आणलेली, जी मी आता टेस्ट करणार आहे. एकटीने खाल्ली एवढी बर्फी. विचारलं पण नाही. एकदम ताजी ताजी फ्रेश फ्रेश. इथे गार्गीने स्वतःसाठी अलग घेतलेली आहे. हे बघा, नो शेअरिंग. ओहो, हापूस इथे भेटलेला आहे. देवगड हापूस. आज अक्षय तृतीया आहे तर आज आंबा मॅन्डेटरी आहे म्हणून आम्ही आंबा घेतलेला आहे. तर चला निघूया, जाऊया आता अक्कलकोटला. तर इथून 250 किलोमीटर वर अक्कलकोट आहे. म्हणजे जवळजवळ 3 ते 4 तासाचा हा प्रवास आहे. आता संध्याकाळी तर झालेली आहे, म्हणजे पोचायला रात्रच होणार आहे. तर चला निघूया, अक्कलकोटला जाऊया स्वामींच्या दर्शनाला. आपले 500 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. आणि इथून सोलापूर अजून 150 किलोमीटर आहे, म्हणजे अजून 2.5 तासाचा प्रवास. आता इथून अक्कलकोट काहीतरी 50 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आम्हाला हा हॉटेल दिसला हायवेच्या इथे, तर आम्ही इथे थांबलोय. हॉटेल समृद्धी गार्डन, शुद्ध शाकाहारी. हे बघा, पब्लिक एन्जॉय करते इथे. खेळायला बिळायला पण आहे, फिरतायत. हा मुलगाला पिझ्झा खात आहे. आणि या मेनू मध्ये काही पिझ्झाच नाही आहे. आणि जरा पिझ्झा चांगला वाटतो.
वेटर येईल तेव्हा मी त्याला विचारेल भाई पिझ्झा किती रे. पनीर 65 समृद्धी हॉटेल समृद्धी गार्डन काय असेल ते आम्ही जेवायला खाण्याशी मतलब आहे. हो झालं ना बघ. कसं आहे गार्गी पनीर 65 छान आहे ना. आई तुला आवडलं का? होय मस्त. तू काय जेवण? श्रिया तुला आवडलं? मला आवडलं. आमचा इथला पिझ्झा आलेला आहे. जो मागे खात होता पोरगा हा पिझ्झा आलेला आहे. तर श्रिया तो ट्राय करेल पहिले. श्रिया हो येते चीज बाहेर. अरे अरे बापरे. घे ना या हातात गार्गी. चांगला घेतलं ना बाई. छान आहे. अरे इथलं ओव्हरऑल जेवण खूप छान आहे. म्हणजे आत्तापर्यंत एवढ्या प्रवासात जिथं जिथं जेवलो त्या मानाने इथं जेवण चांगलं आहे. बघा उशीर झाले तरी पण यांची नाटकी. चला रे. अजिबात ऐकत नाहीत. आम्हाला ओरडत होता ना. आता मग नाही बोलत काय. आम्हाला बोलत होता टाइमपास कशाला करतायत. रात्रीचं 1 वाजले. अक्कलकोटला आम्ही पोहोचलेलो आहे. ग्रँड वृंदावन हॉटेल आम्ही केलं होतं. रनिंगमध्येच केलं होतं. फोनवर 3000 रुपये घेतलेत. आता बघू रूम कसे. कोल्हापूर ते अक्कलकोट ह्या प्रवासातला हा व्हिडिओ मी आज इथेच एंड करतो आहे. 1 वाजला आहे. रूमवर आलो आहे. मी आता झोपणार आणि सकाळी उठणार आणि स्वामींच्या दर्शनाला जाणार. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.